थांबा मॅडम ना जॉईंट होते. हं. अभिनव कुठे? अभिनव अभिनव ये ना बाळा. अभिनव अभिनव इकडे ना. त्यांना म्हटलं. आणि या तरुण मंडळींना हे क्षण अनुभवण्यासारखे आहेत. हे हा. आपल्याला खूप वयाच्या 40-45 नंतर मिळतात. बरं, आता मी 1 मिनिटामध्ये सांगतो फक्त की थांबा, मेघ. मॅडम आहेत का? मॅडम दिसतात का? एक मिनिट थांबा, मॅडम आहेत का? हा, आवाज मॅडम येतोय का? आलेले आहेत, हो, आले स्वाती मॅडम आले पण आलेले आहेत. हा. आले दिसतायत आले. ना? हो हा. हा ठीक आहे, तुम्ही हो. चालू ठेवा. मी कॉल हा. जरा ऍडमिट करतो. चार्जिंगला लावलंय फोन, बाकी काही नाही. हा, बोला. काही हरकत नाही. तर माझा प्रवासच साहित्य संपदा या ग्रुपशी निगडीत होता की मेघा रामेश्वर चव्हाण की जिने मला सांगितलं की या ग्रुपला जॉईन व्हा, तुम्हाला साहित्याची आवड आहे तर. तर मी जॉईन झालो आणि पहिली बर. जी स्पर्धा होती ती वपू काळे कथा वाचन स्पर्धा. पहिली स्पर्धा होती. अच्छा. आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये ओके. नाही जाणू की पहिल्यांदा कथा वाचत होतं, मुलांना शिकवता शिकवता ते थोडं होतं, पण असं स्पर्धेमध्ये कधी वाचलं नाही ऍज अ शिक्षक म्हणून. पण मग हम्म. तिथं वाचलं आणि त्यामध्ये तो प्रथम क्रमांक मिळाला होता. त्याचं ते याच हा. पाठीमागे बघा, जे ते फर्स्ट ट्रॉफी आहे ती ती आहे कथा वाचनाची, तिथं मिळाली होती. ओके. आणि त्यानंतर मग हा प्रवास सुरू झाला आणि दरवर्षीच्या वपू काळेंच्या स्मृतिदिनी असेल, त्यानंतर वाढदिवसा दिवशी असेल, हे दोन्ही वेळेस सुद्धा कथावाचन किंवा इतर उपक्रम जे होते किंवा तुमची मुलाखत असेल, अशा सगळ्या उपक्रमामध्ये सहकुटुंब आम्ही तिघे सहभागी असतो. हा माझा मुलगा जो तुम्हाला भेटला होता. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. आणि ह्या सौभाग्यवती प्रतिभा देशमुख, नमस्ते मॅडम. त्यांनी आज एक नमस्कार. कथा वाचली, दाम्पत्य जीवनाचे सुखाचे रहस्य म्हणून. ही एक कविता, ही एक कथा वाचली होती. बर. इतर कोणी बोलणार आहेत त्यांना बोलू देत आता. कविता झुंजारराव मॅडम. हो. झुंजारराव मॅडम किंवा उमा जोशी मॅडम. एक नमस्कार. हा बोला. हॅलो. हा. वपूंच्या विषयी फक्त मला एकच नोंद करायची आहे की त्यांचं लिखाण जसं आपल्याला अगदी आपल्या जवळचं वाटतं. मुंबईतले बरेचसे प्रसंग आहेत. माझं बालपण मुंबईत गेलंय, चाळीत गेलंय, त्यामुळे मला बरेचसे ते रिलेट होतात प्रसंग. पण वाचताना जेवढी मजा येत नाही तेवढं वपूंचं स्वतःचं कथाकथन ऐकताना जास्त मजा येते. म्हणजे मी अजूनही युट्यूब वरती त्यांना सर्च करून ते ऐकत असते. सो मला असं वाटतं की त्यांचं ऐकून सुद्धा आपल्याला खूपसं काही शिकता येऊ शकेल. लेखनातनं तर येईलच, प्लस ऐकताना पण येईल. थँक्यू. झुंजारराव मॅडम. ज्यांना बोलायचं त्याने डिजिटल हँड रेज केलं तर लवकर दिसेल. झुंजारराव मी मॅडम. बोलते. ओके. बरं. नमस्ते मॅडम, मी डॉक्टर सुवर्ण पाटील. आज मी वपू काळेंची कथा वाचली. एका मिठीची कथा. तसं तर त्यांच्या भरपूर गोष्टी वाचलेल्या आहेत. सर्वात आधी संपर्क आला ते पार्टनर ही सिरियल बघून, दूरदर्शनवर जी सिरियल यायची, आणि त्यानंतर पार्टनर हे पुस्तक हातात पडलं. तर ते पहिलं पुस्तक मी वपू काळेंचं वाचलेलं. आणि त्यानंतर मला जाणवलं की हे पुस्तक वाचताना आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभं आहेत असं त्यांचं लेखन. आजची कथा म्हणजे वातावरण निर्मिती एवढी सुंदर असते की वाचताना आपण त्या कथेचा एक भाग असल्यासारखं वाटतो आणि डोळ्यासमोर सगळं चित्र अगदी सिरियल सारखं जातं. आणि प्रत्येक कथेचं ते जाणवलं. आजची कथा एवढी सुंदर होती की त्यात एका बापाची कळकळ की मुलगा आपला वयात येत असताना त्याच्यापासून त्याला समाजापासून किती सेफ ठेवायचं, समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टी किंवा होणारे परिणाम याच्यापासून सुरक्षित ठेवण्याची त्याची ती धडपड, मुलगा वयात येणार असले तर ही गोष्टी त्या कथेमध्ये होती. अगदी थोडक्यात आणि खूप सुंदर ती कथा होती आणि मला अप्रतिम कथा वाटली. इतर कथाही वाचल्या, परंतु अशा प्रत्येक कथा वपू काळ्यांच्या आणि सुंदरच आहेत. थँक्यू. स्वातीताईंना मी खास इथं उल्लेख करू इच्छितो की ज्यावेळेस सुवर्णताई ज्यावेळेस कथा सांगतात
त्या कथा ज्या आहेत त्या अजून त्यांचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अहिराणी बोलीमध्ये सुद्धा पूर्ण कथा सांगू शकतात. त्यांच्या कथा जे प्रसिद्ध झाल्या त्या आहेत. तर म्हणजे हा जो आहे की हा साहित्य प्रवास हा अगदी त्या बोली भाषेमधनं सुद्धा पोहोचवण्याचं काम माझी अशी इच्छा आहे असं समजा, किंवा एक सजेशन आलंय की हा जो साहित्य प्रवास आहे तो त्या भाषेमधनं सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत गेला तर आणखी चांगलं होईल. नक्कीच याच्यावर विचार करू सर आपण. सरांच्या काही निवडक कथा आपण या बोली भाषेत, जे एखाद्या कथा घेतली तर ती मालवणी, कोकणी किंवा आगरी, आणि लेवागण बोली आणि अहिरणी अशा या बोली भाषांमध्ये त्यांचं एक रूपांतर करून मॅडम कडून एकदा चेक करून घेऊ, स्वाती मॅडम कडून, आणि त्या एकदा सादर करून बघू आपण तशा त्या. मानसी नेवगे मॅडम. नमस्कार मॅडम. सुरुवातीला लेखक म्हणून पु ल देशपांडे किंवा आचार्य अत्रे यांचं वाचनात आलं, परंतु वपू काळे जेव्हा आले ना वाचनात तेव्हा ते खूप जवळचे. जसं अनेकदा असं होतं की आपण लिहितो, म्हणजे मीही नवोदित कथा लिहिते, नवोदितच आहे, परंतु आपण लिहितो ना तेव्हा बरंचसं आपण आपल्याला असं लपवून ठेवतो, म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे किंवा मूळ विचार आहेत ते मांडतच नाही. तर त्यांचं वाचन म्हणजे लेखन जे आहे ते वाचताना नेहमी जाणवतं की ते आपला जो दडलेला चेहरा आहे ना तो कुठेतरी सांगून जातात. आणि म्हणून ते इतके भावले की ते आपल्यातलेच आहेत. आणि म्हणजे प्रत्येक एक वृत्ती म्हणा किंवा प्रवृत्ती म्हणा त्याचं एक प्रतीक रूपात ते मांडतात त्यांच्या लेखनातून. तर त्यासाठी म्हणजे खूप मनाने जवळ असे वाटतात. आवाज येत नाहीये मॅम तुमचा, माझा आवाज? मॅडम येतोय आवाज. तुम्हाला असं दडवून ठेवून लिहावं असं का वाटतं? मोकळेपणाने तुम्ही का नाही, लिहिली? म्हणजे असं मोकळेपणा येत नाहीये. त्यांचं लेखन वाचलं ना की वाटतं की आपणही तसं व्यक्त व्हावं. म्हणजे अनेकदा असं मग होतं. कोणी वाचो न वाचो तुम्ही तुमच्यासाठी लिखाण करा ना, तर मग ते तुम्हाला जर का ते भावलं तर इतरांना भावेल. पण तुम्हालाच तुमचं लिखाण नाही पटलं तर मग कसं होणार? बरोबर. त्यामुळे प्रेरणास्थान झाले ते सध्या. हो. मग असे उपक्रम जेव्हा वपूंचे येतात तेव्हा तुम्हाला एक छोटीशी छोटीशी कहाणी सांगते. बापूंनी पहिल्यांदी किस किंवा मुका हा शब्द त्यांच्या कथेमध्ये लिहिला. तो बापूंनी लिखाण करायला सुरुवात केल्यानंतर 7 ते 8 वर्षानंतर ते सुद्धा अण्णा काय म्हणतील की वसंत असं कसं लिहितो ही भीती मनामध्ये असूनही त्यांनी एकदा पहिल्यांदा तो शब्द लिहिला. बापूंनी कथा अण्णांना वाचून दाखवली. अण्णा काही रिॲक्ट झाले नाहीत. बापू म्हणाले की ठीक आहे, म्हणजे इथपर्यंत आपण व्यक्त झालो तर अण्णा काही बोलत नाही. आता जेव्हा मी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या त्याच्यामध्ये इतके अपशब्द आहेत, कारण त्याच्याशिवाय ती कॅरेक्टर एस्टॅब्लिश नाही होत. हिजडे करता ते अपशब्द शोधण्याकरता मी एक पुस्तक मिळालं मला, ज्याच्यामध्ये सगळे असे अपशब्दांचं पुस्तक, म्हणजे कोश मिळाला मला अक्षरशः. त्यातले कुठले शब्द घ्यायचे कुठले नाहीत हा विचार करून मी थकले आणि असं वाटलं की हे मी सगळं लिहू, पण त्याच्याशिवाय त्या व्यक्तिरेखा एस्टॅब्लिशच झाल्या नसत्या. मग त्या मला लिहाव्या लागल्या. मला इतकं ते म्हटलं आज बापू असते तर ते काय मिळाले असते की तू काय लिहितेस की जे आपण कधी उच्चारत नाही का, जे माहितीच नाही शब्द, ते शब्द मला त्या पुस्तकात मिळाले. ही एक जनरेशन गॅप असा अशातला भाग नाहीये. ते व्यक्त होण्याकरता जर का त्या शब्दांची त्या भावनेची गरज असेल तर तसं ते लिहायला हवं. ह्याचा अर्थ तुम्ही तसे आहात असं कोणी म्हणत नाही ना, कारण तुम्ही एक व्यक्तिरेखा मांडत असता. मग ती व्यक्तिरेखा कशी वागेल हे आपण इमॅजिन करतो आणि तेव्हा ते लिखाण करतो. मग जर का तुम्ही त्यालाच जर का लगाम घालून बसला तर मग तुमचं लिखाण मोकळं होणारच नाही. सो बापूंना ते जे टेन्शन आलं होतं त्याच्यानंतर मला जे टेन्शन आलं, पण बापूंनी नंतर लिहिल्यानंतर वॉज ओके. त्यांच्या लेखनात कधी गाल आरक्त झाले नाही कुठल्याही माहिती.
मी वाचलेत अशी पुस्तकं म्हणून म्हणलं असं कधी त्यांनी लिहिलं नाही. त्यांनी मोजून मापून बॅलन्स ठेवून असंच लिखाण केलं. हो, पण तरी ते पोचलं ना लोकांपर्यंत, हो. असं माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. थँक्यू. अर्चना गोरे मॅडम. सर त्यांना अनम्यूट करावं लागेल मला. अर्चना किंवा भांडारकर. मी करतो. हा सर, नमस्कार. हॅलो. हा, हॅलो, नमस्कार. 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 बापू म्हटलं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती भेटणाऱ्या, अनुभवात येणाऱ्या घटना, गोष्टी त्यांच्या लिखाणात बघायला मिळतात. आज मी प्रतीक ही गोष्ट वाचली, दगड, त्याच्यामध्ये बर. प्रतिकात्मक वापरलाय आणि त्याची मी हो. ऐकली होती अशी गोष्ट की बापूंना असं कोणीतरी हे केलं होतं की दगडावरती लिहून दाखवा, असं असं मी ऐकलं, वाचलेलं होतं. आणि म्हणून मी हा. ती गोष्ट शोधून वाचली होती. तर बर. त्याच्यामध्ये खरोखरच संयमाचं महत्व एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी उलगडून दाखवलंय. आणि अशा दाखवलं. सगळ्याच कथांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे गोष्टींचा उलगडा होताना दिसतो. म्हणजे आजही ज्या कथा वाचन झाल्या त्यातल्या खरंच खूप अप्रतिम अशा आपल्या जीवनाशी निगडीत आहेत, हे सतत जाणवत राहतं. आणि इतका मोठा आवाका म्हणजे बापूंनी जो आपल्या समोर आणून ठेवलेला तो खजिना आहे वेगवेगळा. सगळेच अनुभव आपल्याला घेणं शक्य नसतं. तेव्हा ते त्या बरोबर. लिखाणातून आम्हाला मिळतात. त्यामुळे ते अगदी हो. आमच्या हृदयाशी जोडलेले आहेत. आणि साहित्य संपदामुळे तुमच्याशीही आम्ही जोडले गेलो आहोत. हो, नक्कीच. तर आणि असेच तुमचे राहू. वैभव सरांचे पण खूप आभार. कारण हे असे वेगवेगळे उपक्रम राबवल्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने मग ते अंमलात आणताना कार्यरत राहतो आपण. म्हणजे खरं. हा, खूप छान वाटलं. भांडारकर धन्यवाद. मॅडम. थँक्यू. हा, मलाही खूप छान हो, वाटतंय. बोला ना मॅडमचं सर. 7 प्रकाशन इकडे आहे, भांडारकर अकॅडमी म्हणून. हॅलो, नमस्कार ताई. हा, थांबा. मी कविता तर झुंजारा बोलते. मॅडम, एक मिनिट थांबा नमस्कार. जर. हो हो तर हो, चालेल भांडारकर चालेल अकॅडमी, चालेल. तर भांडारकर अकॅडमी ती तुमचीच आहे का ते? भांडारकर प्राच्य असेल तर ती आपली नाहीये दादा. बरोबर. अच्छा. भांडारकर अकॅडमी निगडीची आहे, ती आपली आहे. आणि ते एज्युकेशन रिलेटेड आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ते भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे ते प्राच्यविद्या याच्याशी रिलेटेड आहे. हा, बरोबर. 6 तारखेला आपण जाऊया तिकडे, सगळे जेवढे असतील तिकडे. चालेल ना, चालेल. चालेल. हा. हा, कविता मॅडम. झुंजाराव मॅडम. हा, नमस्कार ताई. आपण नमस्कार. अगोदर 2 वर्षापूर्वी वपुर्बाई म्हणून कार्यक्रम सादर केला होता. वपूंवरती सगळ्या कवितांचं ई बुक केलं होतं, तेव्हा भेटलो होतो आपण हो. एकदा. हो. हो. आणि आता आज परत भेटतो आहोत आपण. तर आज जो उपक्रम आमचा सादर झाला त्याच्यामध्ये मी एक सिंगल चहा ही कथा त्यांची वाचली कथा. होती. बर. कथा अप्रतिम आहे आणि त्याच्यामध्ये जीवनाचं जे अगदी छोटं तत्वज्ञान आहे की दिमाखा किंवा काही असं देखावा न करता जे साधेपणाने आयुष्य जगायचं, ते अतिशय परिणामकारकरित्या इतकं सुंदर रीतीने दाखवलेलं आहे ना की ती कथा खूप मनाला भावली माझ्या. ते खूप मनाला भावली आणि असं सहज सुंदर लिखाण वाचायला खूप मजा येते, खूप छान वाटतं. आणि तसंच मलाही लिहायला तसंच आवडतं. म्हणजे मी जास्त करून कविता लिहिते, पण असंच लिखाण साधं सोपं किंवा अगदी काहीतरी एखादं महत्वाचं काहीतरी असं उलगडून दाखवायचं किंवा असं असं करायला मला आवडतं. आणि हा असा मला बपूंकडनं मिळाला असं म्हणायला मला काहीच हरकत नाही. हो. हो. खूप परत एकदा मोठं. धन्यवाद बपूंच्या लिखाणाबद्दल. आणि आपल्याशी बोलून खूप आनंद वाटतो. प्रांजली मॅडम. प्रांजली मॅडम. बर. सीमा किंवा सुप्रिया जोशी. हॅलो. हॅलो. हा. हॅलो सर. हा, बोला बोला. मी सीमा पाटील बोलते सर. हा, दिसत नाहीये हॅलो. नमस्कार. तुम्हाला.
हॅलो, नमस्कार ताई. आपल्याला भेटून नमस्कार. खरोखर खूप आनंद होता आम्हाला. ही दुसरी वेळ आपल्याला भेटायची. आणि बर वपूंच्या साहित्याबद्दल मला असं सांगावंसं वाटतं की त्यांचं लिखाण अगदी सरळ साध्या पद्धतीनं असतं, पण त्यातलं एक मजेशीर पद्धतीनं ते जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातं. त्यामुळं ते खूप मनाला भावतं. छान. धन्यवाद ते खरोखर. अगदी साधं साधं असतं, पण एकदम अगदी इतकं मजेशीर विनोद होत जातात ना. अगदी काय त्याला ओढून ताणून असं आणावं लागत नाही. असं अशा पद्धतीनं त्यांचं लिखाण आहे ना, तेच फार म्हणजे येस. असं लोकांमध्ये रुजतं असं मला वाटतं जास्त. अरे ओके, सुप्रिया थँक्यू. खूप मॅडम, छान. सुप्रिया जोशी. सुप्रिया जोशी मॅडम. ओके. प्रांजली. बरं, कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही बोलून घ्या, कारण मॅडमना पण खूप वेळ झालाय. ते आपल्यासाठी म्हणून खेळायला जॉईन झालेत, अजून त्यांचं जेवणही नाही झालेलं आहे. त्यामुळे सर प्रत्येकाने मी बोलू का? हा बोला सर, बोला. बोलू का मी? हा बोला. अ, नमस्ते मॅडम. माझी नमस्कार. पण ही आपल्याला ऑनलाईन भेटण्याची दुसरी वेळ आहे. गेल्या हो वेळेला ई हो बुक मध्ये मला पण 2 कविता लिहिता आल्या. पप्पूंच्या पुस्तकांची गुंफण करायची अरे अशी त्यावेळी आपली हम्म. उपक्रम होता. आणि आता हे वाचन, तर मी आज गुलमोहर पुस्तकातली गुलमोहर ही पहिलीच कथा अच्छा. त्याचं वाचन केलं होतं. कारण मला एकदम त्याचा शेवट खूप भावला, अशा करता की अ, असं सगळ्या गोष्टी उलगडून सांगण्याची गरज नसते. आपण म्हणतो रीड बिटवीन द लाईन्स, तसं ट्रू. तसं ते मला कुठेतरी वाटलं की कसं. आणि ह्याच्यातनं एक सार सुद्धा की आयुष्यात आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही, पण आपल्याला तसं आयुष्य असंच पुढे न्यायचं असतं. मगाशी मॅडम त्या दुसऱ्या म्हणाल्या तसं संदेश देणारी पण अशाच एक प्रतीक घेऊन, जसं दगड किंवा असं हो. त्याप्रमाणे, पण सार मात्र खूप मोठं जीवनाचं सांगणाऱ्या. त्यामुळे मला हे आज वाचायला मिळालं, त्यामुळे खूप आनंद होतोय. आणि दुसरं मॅडम मला मुद्दाम सांगायचं, मगाशी तुम्ही जे तुमच्या जॉनर बद्दल म्हणाला होता, मला असं हा बरेचदा वाटतं, कारण मला पण अशा प्रेम कविता वगैरे लिहिता येत नाही. मी कथा फार लिहित नाही, कविता लिहिते, पण मला आजपर्यंत एकदाही असं काही खूप असं लिहिता आलं नाही. मी जेव्हा इतरांचं वाचते तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला काही जमत नाहीये वगैरे का काय वगैरे, की आपण एकाच काय टाईपचं असतं ना लिहितो. की काही हरकत नाही, प्रेम करता येतं ना, लिहिता नाही आलं तरी चालेल. मी तर असंच सांगते, मला प्रेम करता येते ना, नाही लिहिलं तर काय फरक पडतो. पण आता तुमचं ऐकल्यावर मला बरं वाटलं की हरकत नाही, आपण आता एकच आपला हे ठेवू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाहीये की आपल्याला खरं सांगू सगळेच. का, आपण काही असं ठरवून नाही करत की खरी गोष्ट. मला हे याच पद्धतीने लिहायचंय, हा काही विचार नसतो. किंवा हा एकच अँगल धरून कधी काही लिखाण होत नाही. साधारणपणे जी गोष्ट मनाला खूप भावते किंवा डाचते रादर, तर मग असं वाटतं की नाही, याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे. आता प्रत्येक वेळेला काही असं संशोधनच करून लिखाण केलं पाहिजे असं काही नाही. आता कथा सगळे त्याच्यामध्ये काही संशोधन नाहीये, त्या अशा सुचलेल्या कथा आहेत, एखादा मुद्दा असा सुचलेला आहे. पण कादंबरी तर मग डेफिनेटली, जसं पवित्रम आहे, तर मग अगदी स्मशानात जाऊन त्या भटजींना भेटून त्यांच्याशी बोलून की एक कार्य पवित्र अपवित्र का असतं त्याची माहिती घेऊन. कारण आपण नुसते विधी करतो मनुष्य गेल्यानंतर, ते सांगतात तसे ते मुदी ठेवतो, अमुक करतो, पण ते का करायचं स्पष्टपणे कोणी सांगत नाही ना. ते मग उपयोगी पडलं पवित्रम लिहिताना. मग त्याचं प्रकाशन पण स्मशानात केलं, लोक आली होती स्मशानात पण, कारण त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे ना कोणीतरी, त्याही गुरुजींचं, ते काही वाईट नसतात ना. सो मला असं वाटतं की एखादा विचार जर का आपल्याला पटत असेल, तर मग त्याच्या असं ठरवून तर काही लिखाण होत नाही, का ठरवून तुम्हाला काही कविता स्फुरणार नाहीत, त्या नाही. अशाच होतात. त्यामुळे हा माझा जॉनर आहे असं मी ठामपणे नाही म्हणत. इतर म्हणतायत तर म्हणू देत, असं आहे ते. हा. धन्यवाद मॅडम, तुम्हाला ऑनलाईन वेलकम. भेटून बरं वाटलं. आता प्रत्यक्ष भेट आपली कधी होईल बघूया. ऑलवेज वेलकम. कधी पण येऊ शकता. स्वागत आहे. धन्यवाद. ऋतुजा गौस मॅडम. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅडम.
नमस्कार मॅडम. नमस्कार. आज अगदी रंगपंचमीचा सुंदर सण आहे आणि इतकं छान तुमच्याशी भेट झाली. खूप आज मनस्वी आनंद झालेला आज आहे. त्यांचा आज बापूंचा तिथीने पण वाढदिवस आहे. अरे वा. जन्मदिवस बापू काळेंचा. हो रंगपंचमी हो तिथी आणि तिथीने त्या वाढदिवस आहे आज. निमित्ताने साहित्य संपदाने एक छान हो वा खूप छान. त्यांना प्रथमतः वप्पू काळेंना अभिवादन आणि तुम्हालाही साष्टांग दंडवत सुद्धा, कारण तुमच्यामुळे अरे आम्हाला वा. वप्पू काळेंचे वेगळे पदर आज मला कळाले. धन्यवाद. कारण मी एका शाळेमध्ये मुख्याध्यापक आहे. नवकवी बर आहे, नवलेखक आहे. अजून एवढा मोठा व्यासंग नाही, शिकण्याच्या प्रक्रियेत बर. आहे. परंतु आज धनावडे सरांच्या व्यासपीठामुळे आज हम्म. वपू काळेंची यंत्र ही कथा मी वाचली आणि ते वाचत बर असताना इतकं कथेची जी सुरुवात त्याचं वर्णन आहे आणि शेवट एकदम शॉकिंग. म्हणजे मोस्ट ऑफ वपू काळेंची पुस्तकं वाचली तर मध्यमवर्गीयांचं ते वाचत असताना आपल्या अवतीभोवती आपल्या घरात हे सगळं घडतंय असं जाणवत असतंच. पण ही कथा हम्म. जेव्हा वाचली, मी पुढे 4दा वाचली ती कथा, नंतर मग मी सादर केली आणि त्यात एवढं बर वर्णन यंत्रांचं, बापरे, की माणूस यंत्राच्या आहारी गेल्यावर कसं गेला, एक प्रकारचं पूर्ण वर्णन त्यांनी एका वेगळं लिफ्टचं उदाहरण असेल, फॅनचं उदाहरण असेल, इतक्या सुंदर प्रकारे केलं की बापरे, हो त्यांच्या लेखणीला तर सलामच आहे. त्यामुळे वपू काळेंचा ही वेगळी कथा मी आज या निमित्ताने वाचली आणि तुमच्या मनोगतातून वेगळे पदर मला उलगडता आले. आणि विशेष सांगायचं मध्ये, मी ज्या शाळेत पदावर काम करते, माझ्याकडे डम्पिंग ग्राउंडची मुलं येतात. जेव्हा तुम्ही जे बर म्हणालात आम्हाला सोल्जर विषयी, तर कुठेतरी कनेक्ट झालं की आपण खरंच, जे मी स्वतः सुद्धा मराठी भाषे चळवळीचा अभ्यास बरंच काय काय छोटं मोठं करत असते, की हिंदी बर आणि इंग्रजीतून लिहिलं तर तो व्यासंग कुठे जाऊ शकतो, ते तुमच्या एका उदाहरणाने कळलं. खरंच त्याबद्दल तुमचे मनस्वी आभार. पण माझं फार असं मराठीतूनच लिहिलंच पाहिजे. पण हिंदीतून इंग्रजीतून हो का लिहावं, सोल्जरना ती भाषा कळत नव्हती, हिजड्यांना कळत नव्हती. हे त्याच्या मागचं सुद्धा रिझन कळालं की आपण लिहू शकतो. भावनेला का हो भाषेची मर्यादा नक्कीच नाहीये. तर मी खरंच नक्कीच म्हणजे मला आज खूप छान वाटतं. तुमचे आभार आणि धनावडे सरांचे आभार की आज तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आणि वपू काळेंच्या इतक्या जन्मदिवशी आपली एक म्हणजे काय म्हणतात, दृकश्राव्य माध्यमातून भेट झाली. पण खूप एक लेखक म्हणून जे छोटासा प्रवास सुरू आहे त्यात थोडीशी भर पडली आणि ललित लेख पण लिहिते मी, त्यात समृद्ध होताना तुमचा पण एक मोठा हातभार आहे. मनस्वी अरे, आभार आपले आणि धन्यवाद. आता एकच सांगते, यंत्रावरनं तुम्ही आता गोष्ट सांगितली, बापूंचंच एक वाक्य आहे की मॅन बिहाइंड द मशीन इज मोर इम्पॉर्टंट. यंत्र कधी येस. कुणाचं काही वाईट करत नाही. ते हाताळते कोण, हाताळणाऱ्याची वैचारिक क्षमता काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे, ह्याच्यावरती त्या यंत्रांचं भवितव्य अवलंबून आहे. तर आपण यंत्र कमी वापरू आणि माणसांशी जास्त जवळीक साधू. हे पण आपण यंत्राच्याच माध्यमातून सांगतेय, हे मला समजतंय. ऋतुजा मॅडम, आणखी तुमचा अ, माईक म्यूट आहे. हं. अ, ऋतुजा मॅडम, नक्कीच शाळेत तुमच्या जेव्हा कधी वर्धापन किंवा अजून काही असेल तेव्हा मॅडमना नक्कीच तुम्ही निमंत्रित करा. येणाऱ्या हो पिढीला हो हो काय तिथे हो तुमच्या सगळ्यांना मी करतो की वपू काळे आज आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ह्या उपक्रमांचा उद्देश तोच की पुढे येणाऱ्या पिढींपर्यंत हे आपल्याला पोचवायचे आहेत. स्वाती मॅडमच्या सहकार्याने आपण ते कार्य करूया. तुमच्या शाळेत वर्धापन दिन असतील, काही कार्यक्रम असतील, तर नक्कीच आपण त्याचा लाभ घ्यावा. हे साहित्य आपण पोचवण्याचा प्रयत्न करूया. योगिनी अधिक मॅडमना वेळ न नक्कीच घेता सर. योगिनी मॅडम नक्कीच बोलतात. सर. हा, एक मिनिट. प्रांजली, योगिनी बोला बोला. योगिनी मॅडम. हा सर, नमस्कार नमस्कार. मला थोडं क्षमस्व उशीर झाला. मी मुलाकडनं विचारून डाउनलोड करून केलंय. आज मी वाचलेली कथा आहे चतुर्भुज पुस्तकातली. मी विकतच घेतलं. मी कोण ती बर कोण. नमस्कार मॅडम. कथा अतिशय सुंदर नमस्कार. होती. माझ्या तुम्ही म्हणता तसं जॉनरशी निगडीत होती. थोडी विनोदी शैली, एका कथेतनं दुसरं कथा ट्विस्ट करण्याची शैली. आणि मुख्य सांगायचं की मी अगदी लहानपणापासून वपू ऐकतेय, म्हणजे काळ्या कॅसेटवर. तर बर. हे वाचताना तो आवाज माझ्या कानात घुमत होता ऍक्च्युली. ओ आणि मी करोना काळात पण तिन्ही करोनाच्या लाटांमध्ये पूर्ण वपू ऐकलेले आहेत, पूर्ण. ओ ओके. त्याच्यामुळे मी खूप निगडीत, एक पु ल देशपांडे आणि वपू. आणि मिस्टरांचं नाव आणि ते वसंत नाव सेम आहे. तर मला माहिती आहे त्या भाषेशी मी कनेक्टेड आहे, खूप खूप कनेक्टेड आहे. आणि मला बर कथा वाचायला प्रचंड आवडतं. मला लिहिता अजिबात येत नाही.
पण सर आम्हाला प्रवृत्त करतात, 4-5 कथा वाचायला देतात, त्याच्यातनं कथानक कसं निवडायचं, प्लॉट कसा करायचा किंवा त्याला वेगळ्या अंगाने कसं वळवायचं हे शिकवतात किंवा मार्गदर्शन करून मिळते आम्हाला ती माहिती. तर बर तेवढेच बर. धन्यवाद देणार होती. आपली दुसरी संधी ही भेटण्याची. हो हो. छान वाटलं, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. थँक्यू. ओके थँक्यू सर, सो मच. मयूर मयूर आता मयूर म्हणून बोलतायत. मयूर. मयूर, नमस्कार हा व्हिडिओ ऑन कॅमेरा कर. ऑन कर बरं. सर. कॅमेरा ऑन करत नाही, मी बाहेर आहे. बर बर पण बरं मला बोलायचं, मी बोला संधी बोला बरं सोडणार नाहीये. बोला दोन बोला. मिनिटं जरा थांब, जरा 2 मिनिटं थांब मयूर. हम्म. ओके. मॅडम, मयूर आहे. मयूरनी हा उपक्रम जो होता वपुरवाईचा, तो त्यांनी सांभाळला. बर सगळ्यांचं नाव नोंदणी करणं, त्यांना व्हिडिओ लिंक घेणं, त्यांचे आलेले व्हिडिओ अपडेट करणं, ते सर्व्हरवर टाकणं, ही कामं मयूर आणि मनोमय मीडिया, राहुल तवटे, आज इथे 2 जण, आता हे दोही तरुण मंडळी आहेत. अरे 30 ते 35 वर्षातली आहेत आणि त्यांना साहित्याचा प्रचंड वेळ आहे. कविता करतात, लिहितात. मनोमय मीडिया आणि मयूर पालकर असे दोघेही आज इथे आता उपस्थित आहेत. तुमच्या दोघांचे खूप आभार, मनापासून आभार. आणि हे करत राहतात. मयूर, नमस्कार मॅडम. कोणीतरी नमस्कार. म्हटलंय आभाराचे भार कशाला. आम्हाला आभाराची नाही, तुमच्या मार्गदर्शनाचीच गरज होती आणि ते तुम्ही केलं अरे आहे. वपूंच्या बद्दल बऱ्याच गोष्टी नव्याने सांगितल्या. आज मी त्यांच्या 2 कथा सादर केल्या. एक अच्छा. अरे वा. दोनच आणि मनाची एक गुंफी. ज्यात ओके. मनाची एक गुंफीमध्ये पालक आणि त्यांच्या पाल्यांप्रती त्यांच्या असलेल्या भावना, अपेक्षा आणि त्याचबरोबर पाल्यांचा पण विचार केला गेला आहे की कसं जनरेशन गॅपमुळे त्यावेळी ज्या गोष्टी असतात त्या आत्ता नसतात आणि ते अगदी सुंदररित्या त्यांनी सांगितलं होतं. आणि दोनच मध्ये बजेट रिलेटेड जे चेंजेस होतात आणि त्यांच्या रिलेटेड जे काही आपण ठरवतो, प्लॅनिंग करतो आणि त्यामुळे आपल्या वृत्तीत बदल होतो, हे सांगताना आपणच करेक्ट. स्वतःला कुठेतरी रिलेट करतो. जसं बऱ्याच जणांनी आता इथे सांगितलं की प्रत्येक जण प्रत्येक कॅरेक्टरला स्वतःशी को रिलेट करतो. तर करतात. खरंच वपू म्हणजे जीवनाच्या प्रत्येक वळणावर, म्हणजे तो मे बी प्रेम असेल, लग्न असेल किंवा संसार असेल, कुठल्याही ठिकाणी मार्ग दाखवणारे ते फिलॉसॉफर आहेत, मार्गदर्शक आहेत. आणि त्यांचा विनोद सुद्धा बरंच काही आपल्याला शिकवून जातो, विचार करायला भाग लावणारा असतो. तर आजच्या या रीलच्या जनरेशन मध्ये म्हणायचं झालं तर ही इज द ट्रू इन्फ्लुएन्सर अँड वी आर जस्ट हिज फॉलोअर्स. सो आम्ही त्यांच्या विचारांना आजही फॉलो करतो. आणि तुमचेही तुम्हालाही, तुम्ही जे आता आगामी पुस्तकं काढणार आहात, कथासंग्रह काढणार आहात, त्यांच्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि तेही आम्हाला असेच प्रेरणा देत राहतील, आमच्या नवीन पिढीला लिखाणासाठी प्रेरणा देत राहील अशी आशा आहे. धन्यवाद. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि तुम्ही एवढं मोठं काम केलं आज, त्याच्याबद्दल खरोखर मनापासून आभार. तुम्ही किती म्हणालात तरी सुद्धा आभार आहेतच, तो तर प्रश्नच नाही येत. कारण मी त्यांची मुलगी असून एवढं मोठं काही करू शकलेही नसते. मला माझे काहीतरी लिमिटेशन्स आहेत, पण ते तुम्ही आज सर्वांच्या वतीने पार पाडत आहात, याच्याबद्दल खरंच नमन. ब्रह्मपुरकर मॅडम. प्रतीक नाही, थांबा जरा. हनुमंत सर, मी घेतो. ब्रह्मपुत्र मॅडम. प्रांजली. प्रांजली. सर, मी बोलू का? हा, बोला. नमस्कार मॅडम. याआधीही मी पार्टनर ही कादंबरी वाचली होती, त्यातली एक कथा वाचली होती. आणि आज पुन्हा दुसऱ्यांदा मी वपूंच्या दोस्त या कथा संग्रहातील निरोप ही कथा वाचली. एका वडिलांची आपल्या मुलापर्यंत निरोप पोहोचवण्याची जी तळमळ होती ती खूप मनाला भावली. आणि ह्यामध्ये एक वपूंनी लिहिलेलं वाक्य की मी अनुभव गोळा करण्यासाठी माणसं गोळा करतो. एका लेखकाला
स्वतःचा अनुभव म्हणजे माणसांशी भेटून तो अनुभव गोळा करावा लागतो. हे वाक्य मला खूप आवडलं आणि ते वाक्य मला आज असं प्रेरित करतंय की की आपणही असं काहीतरी, मला ती प्रेरणा भेटली आहे की आपणही अशा वेगवेगळ्या व्यक्तींशी भेटून त्यांचे अनुभव आपल्या लिखाणात उतरावे. मी अजून म्हणजे कविताच लिहिते, जास्त कथा वगैरे मी काही लिहिल्या नाहीयेत, पण आज हे वाचल्यानंतर, हे वाक्य वाचल्यानंतर माझ्या आतमध्ये ती प्रेरणा, आणि मी दरवर्षी बेटा मी ऐकतो आहे हे 9वीला वपूंचा धडा आहे तो शिकवायची. आणि बर मला कधीही आयुष्यात म्हणजे वाटलं नव्हतं की मला असं त्यांच्या मुलींशी मला बोलायला मिळेल, वपून बद्दल सांगायला मिळेल. हे मला आज खरंच साहित्य संपदा व वैभव सरांचे खूप खूप आभार. आज प्रत्यक्ष मला बोलायला मिळते. त्या धड्यामध्ये जेव्हा शेवट शिकवते मी, ते शिकवताना माझ्या डोळ्यात पाणी भरतं. आता बोलतानाही बेटा मी ऐकतो आहे हे जे वाक्य आहे त्यातलं, ते एवढं म्हणजे वपूंनी एवढं छान पद्धतीने मांडलंय की ते शिकवताना माझ्या डोळ्यात नेहमी पाणी उभं राहतं. की त्या धड्यामध्ये त्या मुलाची, आपले वडील अपघातात त्यांचे म्हणजे वाचा आणि त्यांची श्रवण शक्ती गेली होती, आणि आपल्या वडिलांना काय त्यांची अपेक्षाही पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड, आणि शेवटच्या क्षणात जेव्हा त्याचा कार्यक्रम होता आणि तेव्हा त्याचं वडिलांचं निधन, हे जे मांडलं आहे ते शिकवताना मुलांना माझ्या डोळ्यातही पाणी भरतं. आणि मुलंही तेवढ्या म्हणजे इंग्लिश मिडियमची मुलं असून, आणि त्यातही माझ्याकडे पूर्ण मुस्लिम धर्मीय मुलं आहेत. ते शिकताना त्या मुलांच्याही डोळ्यात पाणी उभं राहतं. ही एक लिखाणाचा प्रभाव आहे. आणि हा असा म्हणजे पु ल देशपांडे आणि वपू काळे हे माझे दोन्हीही आवडते लेखक, आणि हा लेखनाचा प्रभाव तो शिकवताना कळतो, ते वाचताना कळतं की वाचताना आपल्या डोळ्यात, आपल्या मनामध्ये ते उभं राहावं. आणि त्यासाठी खूप खूप म्हणजे खूप मला आज इतकं छान वाटतंय. ह्या दुसऱ्यांदा मी कथा सादर केली आहे आज, आणि मला खूप म्हणजे बदल ना की आज तुमच्याशी प्रत्यक्ष नाही भेटली, ऑनलाईन भेटते, तरी मला खूप भरून आलंय. ऑनलाईन कधी प्रत्यक्षात भेटायची वेळ आली तर नक्कीच भेटेन, पण आज ऑनलाईन बोलताना पण ही मन भारावून गेले की आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या मुलीशी बोलतोय, हे माझ्या मनाला खूप भावून गेलंय. आणि मॅडम खूप खूप धन्यवाद, खूप आभार. आणि अशाच सरांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून आपली भेट होतच राहील. धन्यवाद. नक्की नक्की. आता मला असं वाटतं बहुतेकांचं झालेलं आहे. काही सर जणांचा मला टेक्निकल मला इश्यू आहे. बोलायचं अच्छा, तुम्ही आहात का बाकी? आहे. मॅडम, मी आडनाव आहे गोरे म्हणून, आणि या स्टेटसला नेहमी ते हे ठेवतात, फोटो त्यांचे लिहिलेलं ठेवतात. वपू काळे सरांचे कोट्स असतात. अच्छा, बर. सर मला गोरे कायम काळ्या बोलतात, कायम. गोरे काळ्यांना माझं पाठवता लिहितात सरनेम का? आहे. हा. मी काळे सरांना खूप फॉलो करते आणि खूप बर वाचते त्यांच्याबद्दल. मी जर पहिलं काही पुस्तक घेऊन वाचलं असेल तर ते वपू काळेंचं होतं. कारे बर भुललासी हा पहिला काव्यसंग्रह मी वाचलाय, आणि त्यांचा सखी हा काव्यसंग्रह, सॉरी कथासंग्रह, सॉरी कथासंग्रह आणि सखी हा कथासंग्रह मी त्यांचा ई बुक वाचलेला आहे. तर बर त्याच्यातली एक कथा ना मला फार भावली. कथेचं नाव आता लक्षात नाही, पण त्याच्यात सासू सुनेचं एक असं नातं दाखवलंय. सासू सुनेला कायम टोचून बोलणार किंवा काय. तर त्याचा शेवट मला इतका आवडला. ती व्यक्ती त्या सुनेला विचारते की का तू उलट उत्तर करत नाही किंवा का तू सहन करतेस. तर तिने खूप सुंदर एक पॉझिटिव्ह असं सकारात्मक उत्तर त्यांना दिलं की त्यांना आनंद मिळतो त्याच्यामध्ये. त्या मला बोलतात त्याच्यात त्यांना आनंद मिळतो, त्या सुखावतात. बस मला काय आणखी हवंय, म्हणजे त्या सुखी आहेत ना मला बोलून, बस झालं. मला त्याच्यातच समाधान आहे त्यांच्या सुखात. म्हणजे हा विचार नाही आमच्यासारख्या सुनांना किंवा नाही करवत. वाचलं तरी पण तो नाही करवत, पण कुठेतरी असतो तो डोक्यात. कधीतरी काही तसा प्रसंग आला की तो विचार येतो डोक्यात की आपण हे ऍक्सेप्ट करायला हवं, किंवा
हे याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायला हवं. तर इतका प्रभाव आहे सरांचा. आणि वैभव सर सांगतील, म्हणजे माझ्या स्टेटसला कायम असतात वपू काळे सरांचे कोट्स. त्यांचं वपुर्झा मी कितीतरी वेळा वाचलंय. म्हणजे ते म्हणतात ना, कुठलंही पान उघडा आणि वाचा, असं ते पुस्तक आहे. आणि बऱ्याचदा फेसबुकला तर अशा पोस्ट येतात ना, की आपण कुठेतरी नेगेटिव्ह झोन मध्ये गेलेलो असतो ना, तर सरांची काहीतरी पोस्ट येते अचानक, की त्यातून बाहेर हा निघता येतं. ते येतं, माहित नाही कसं कसं काय आपली मानसिक स्थिती कळते, काय होतं, पण ते येतं. आणि मग त्या दिवशी मी ते पोस्ट माझ्या स्टेटसला ठेवलेली असते. तर इतका अच्छा. प्रभाव आहे वपू काळे सरांचा. आणि आज तुम्हाला भेटून तर फारच आनंद झाला. मागच्या वर्षी आपण भेटलोय, त्यावेळेस मी बोलले नाही तुमच्यासोबत. पण आज मला बर तुमचं पुस्तक, तुम्ही जे हिजड्यांवर लिहिलंय म्हणताय, तर ते आता घेऊन वाचण्याची इच्छा झाली. कारण मध्यंतरी माझ्या डोक्यात एक विचार घोळत होता, की आपण या लोकांसाठी काय करू शकतो. यांना कुठेच स्थान नाहीये ना, यांना शाळेत कोणी शिकायला म्हणजे नॉर्मल लोकांच्या शाळेत हे नाही शिकू शकत. कुठल्या ऑफिसेसमध्ये आपण त्यांना काम करताना नाही बघत. तर खूपदा प्रश्न येतो, की हे जगतात कसे, म्हणजे काय केलं पाहिजे यांच्यासाठी. यांना घेऊन काही आपण सुरुवात करू शकतो का. म्हणजे हे फक्त माझ्यापर्यंत राहिलेले विचार आहेत. हे मी घरात पटकन बोलू एक शकत एक नाहीये. एक एक छोटीशी गोष्ट करा. कुणाला तरी आपल्या घरामध्ये आवाज मॅडम, आवाज येत नाहीये. बघा येतात का. मी सर प्रयत्न केलाय, समज म्हणून सांगते तुम्हाला. मॅडम आवाज आवाज कट होत होता तुमचा. आवाज नाही तुमचा डिस्टर्ब झाला मॅम. म्हणजे महत्वाचं सगळं ऐकू नाही आलं आम्हाला. पुन्हा एकदा बरं, सांगा. मी असं म्हणत होते, आता येते ऐकू, हा हा, येत आहे. की घरातच आपण घर कामाला ठेवतो ना कुणाला तरी. हा त्यांच्यापैकी हा हा. बघा कोणी येतंय का. ओ, बर. मी विचारलं, त्यांनी नाही हा म्हणून सांगितलं. माझ्याकडे आहे, तिथे सिग्नलला असतात, आजही भेटतात. आता हे ओळखतात मला, की तुम्ही आमच्यावरती पुस्तक लिहिलंय म्हणून. असं नुसता बर. आशीर्वाद देते आणि जाते. मग मी तिला विचारलं, की ते भीक मागतेस, माझ्याकडे कामाला ये. इधर बहुत मिळताय म्हणाली. म्हटलं मग आता काय करणार, किती देणार. म्हटलं जितके माझ्या बाईला देते तेवढेच तुला देणार, उससे ज्यादा कमाते हम. म्हटलं मग तुझी मर्जी. हा, त्यांची इच्छा करेक्ट. आहे का ह्याच्यातून बाहेर पडायची, हा पण विचार पाहिजे. हा, तरी त्यातले हा काही जण मोठा प्रश्न वकील आहे. आहेत, काही जण वकील आहेत, ते हम्म. त्यांच्या केसेस लढतात.